दुपारी इथं आल्यानंतर प्लॅन झाला की कुठेतरी फिरायला जायचं. मग एका चुटकीत आम्ही सगळे तयार झालो आणि गाडी घेऊन निघालो. तिथून जवळच्याच अंतरावर पांडवलेणी होती, मग ती बघण्याचाच प्लॅन आमचा झाला आणि 10 ते 15 मिनिटाचं अंतर पार करून आम्ही लगेच इथं पोहोचलो. आणि आज माझ्यासोबत प्रीतल दिदी, श्रावणी आणि अजून एक दिदी पण होती. ही जी लेणी आहे ती वरती डोंगरावर आहे. मग अशा खूप साऱ्या पायऱ्या चढून वरती जावं लागतंय आणि जो जास्त घाई गडबडीत जातो त्याचा घाम तर नक्कीच निघतोय. मग इथून एंट्री करण्यासाठी तिकीट घेतलं आणि सरळ या लेण्यांपाशी आलो. पूर्णपणे दगडात काम करून एक एक डिझाईन बनवलेली आहे आणि सगळीकडे फक्त कोरीव काम केलेल्या लेण्याची इथं. आणि यामध्ये आवाज बघा कसा घुमतोय. आणि इथं आतमध्ये गेल्यानंतर समजलं की याच्या आतमध्ये पण छोट्या छोट्या खोल्या काढल्या, जिथं थोडासा अंधार आहे पण मस्त थंड वातावरण आहे. मग या अंधार असलेल्या खोलीत घुसून बघितलं पण भूतभीत असायचं या भीतीने पटकन बाहेर आलो. पण सहज इथून जेव्हा नजर खाली गेली इथून तर सगळं नाशिकच दिसतंय.